एक आपल्या दुःखद घटना घडलेली आहे. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय पवारसाहेब अजितदादा पवार यांचं हेलिकॉप्टर अपघातामध्ये आज सकाळी निधन झाल्याची बातमी आलेली आहे. सर्वांना मी विनंती करतो की आपण परिषद सुरू करताना आपण 2 मिनिटं श्रद्धांजली वाहूया आणि नंतर आपलं कामकाज सुरू करूया. 2 मिनिटासाठी. ओम शांती शांती शांती. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवरती आपल्या आजच्या परिषदेला उद्घाटक म्हणून जे आपल्या पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकर्णी सर येणार होते, परंतु या पार्श्वभूमीवरती त्यांना तातडीने काही गोष्टी असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. आजच्या सभेच्या परिषदेचा उद्घाटनाच्या निमित्ताने आपल्या मंचावरती उपस्थित नाबार्डच्या महाव्यवस्थापक स्मृती भगत मॅडम, तसेच मंचावर उपस्थित कमिज इंडिया CSRचे CSR हेड अमित दिलेजी, MKCLचे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडेजी, उषा इंटरनॅशनल लिमिटेडचे सहाय्यक उपाध्यक्ष आलोक शुक्लाजी, तसेच आदरणीय डॉक्टर राजाराम देशमुख सर, माजी कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉक्टर उमाकांत दांगट, माजी आयुक्त कृषी महाराष्ट्र शासन, आणि थोड्याच वेळामध्ये डॉक्टर शरद गडा, कुलगुरू पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, तेही थोड्या वेळामध्ये आपल्या परिषदेमध्ये सहभागी होत आहेत. तसेच अफामचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकट मायंदे, अफामच्या कोषाध्यक्ष डॉक्टर सुधा कुटारी, याबरोबरच सभागृहामध्ये उपस्थित या परिषदेमध्ये ज्यांचा सहभाग लाभलेला आहे असे वेगळ्या परिषदेचे नॉलेज पार्टनर संस्था, अफामचे सदस्य, सहयोगी संस्था, विविध शासनाच्या विभागाचे अधिकारी, CSRचे प्रतिनिधी, कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आणि सर्व प्रिय बंधूंनो, आपल्या सर्वांचं या परिषदेनिमित्ताने स्वागत आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील समुदायाच्या उपजीविकेसमोर हवामान बदलाचा परिणाम, त्याच्यातील अनिश्चितता, शेतीतील जोखीम, उत्पन्नातील अस्थिरता, कौशल्याचा अभाव आणि बाजारपेठ आणि वित्तीय सेवांची मर्यादित पोच ग्रामीण भागामध्ये ही प्रामुख्याने आव्हानं ग्रामीण भागामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवरती अफाम ही महाराष्ट्रातील स्वयं संस्थांची शिखर संस्था आहे आणि गेले 56 वर्ष पाणी, माती, शेती, उपजीविका या विषयावरती सातत्याने काही पायाभूत काम अफामच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि त्याच्या माध्यमातून एका बाजूला जमिनीवरती काय काम करत राहणं, त्याचबरोबर याच्यातनं काही संशोधन उपक्रम हाती घेणं, शासनाबरोबर वेगळ्या विषयावरती विचारमंथन घडवून आणणं, परिसंवादाचं आयोजन करणं, याबरोबरच वेगळ्या विषयावरचे अभ्यास तयार करून त्याच्यावरती असणारे निष्कर्ष हे वेगळ्या तज्ज्ञांच्या सहयोगाने शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम सातत्याने अफामार्फत करण्यात आलेलं आहे. आणि मला वाटतंय आजचा हा परिषदेचा संदर्भही त्या स्वरूपाचाच आहे. आणि एकूणच या पार्श्वभूमीवरती हे आपण एक परिषदेचं प्रामुख्याने आयोजन केलंय. अर्थात ही परिषद 2 दिवसाच्या परिसंवादापुरती सीमित न राहता
याच्या माध्यमातून भविष्याच्या वाटचालीच्या दृष्टीने व्यवहार्य उपाय, धोरणात्मक दिशा आणि कृतीयोग्य मार्ग या 2 दिवसाच्या परिसंवादांना पुढे यावे अशी संयोजक या नात्याने आमची प्रामुख्याने अपेक्षा आहे. तर या पार्श्वभूमीवरती मी व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपण परिषदेच्या उद्घाटनासाठी सर्वांनी आपण दीप प्रज्वलन करूया. सर्व उपस्थित मान्यवरांना आपण पुढे यावं ही विनंती आहे. सर्व मान्यवरांचा आभार. आमचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर व्यंकट माहिंदे सरांना मी विनंती करतो की आपण आफामार्फत जे परिषदेचे आयोजन केलेलं आहे त्याच परिषदेची संकल्पना, उद्दिष्ट आणि अपेक्षित भविष्यातील दिशा याच्याबद्दल आपण स्वागतपर मांडणी करावी विनंती. मंचावर उपस्थित स्मृती भगत मॅडम, नाबार्डच्या महासंचालक, मुख्य व्यवस्थापक, डॉक्टर राजाराम देशमुख, माजी कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डॉक्टर उमाकांत दांगड साहेब, माजी आयुक्त आणि माजी विभागीय आयुक्त, मराठवाडा डिव्हिजन, श्री अमित लेलेजी, कमिन्स इंडियाचे CSR हेड, डॉक्टर समीर पांडे, सॉरी डॉक्टर समीर पांडे, डॉक्टर तुमच्या पुढे लावलं गेलंय, पांडे साहेब नाव यू हॅव टू डू PhD करावे लागेल. व्यवस्थापकीय संचालक MKCS, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, श्री आलोक शुक्लाजी, सहाय्यक उपाध्यक्ष उषा इंटरनॅशनल लिमिटेड, डॉक्टर सुधा कोठारी मॅडम, अफार्मच्या ट्रेझरर आणि चैतन्याच्या अध्यक्ष, श्री सुभाष तांबोळीजी, सभागृहामध्ये उपस्थित सर्व मान्यवर, अफार्मच्या कार्यकारी समितीचे सदस्य, अफार्मचे सदस्य, वेगवेगळ्या CSR मधून आलेले पाहुणे आणि महाराष्ट्रभरातून उपस्थित असलेले डॉक्टर नारायण हेगडे साहेब, भरत काकडे साहेब, विजय कोळेकर साहेब, डॉक्टर विनायक देशपांडे, हे आपले सन्माननीय वक्ते आहेत, डॉक्टर गिरीश सोहनीजी आहेत. पुष्कळ सर्वांची नावं घ्यायला मी सर्व मान्यवरांना माझा नमस्कार आणि सर्वांचं आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत. हा कार्यक्रम जवळपास 1 वर्षापासून आम्ही नियोजन करत होतो. अफार्म ही संस्थांची संस्था आहे. महाराष्ट्रभरात जवळपास 100पेक्षा जास्त संस्था अफार्मच्या मेंबर्स आहेत आणि संस्थांची संस्था म्हणून महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अफार्मचं अस्तित्व आहे. तांबोळींनी आपल्याला थोडक्यात अफार्मच्या विषयी सांगितलं. 56 वर्ष पासून काम करत असलेली जुनी संस्था आणि प्रामुख्याने शेती, पाणी आणि उपजीविका या 3 क्षेत्रामध्ये अफार्मचं काम आणि त्यातल्या त्यात समाजातले जे दुर्लक्षित घटक आहेत, अल्पभूधारक शेतकरी, कोरडवाहू शेतकरी, आदिवासी, दलित, महिला, राज्यातले तरुण, या सगळ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न धरून अफार्म त्या लोकांसाठी काम करणारी संस्था आहे. अफार्मचे आतापर्यंतचे 70 वर्षाचे
जवळपास 56 वर्षापर्यंत जे काही प्रकल्प आहेत ते याच आधारावर राहिलेले आहेत आणि फार मोठ्या उपलब्धी सुद्धा त्यातून दिसून आलेल्या आहेत. आज महाराष्ट्राभर अनेक संस्था उपयोगी जीविका या क्षेत्रामध्ये काम करतात. शासकीय स्तरावरती कार्यक्रम आहेत. MSRLM महाराष्ट्र रुरल लाईव्हलीहूड मिशन, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन, महिला विकास महामंडळ, या बरेचपैकी महाराष्ट्र सरकारच्या काही अंग आहेत. पोकरा आहे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, हे सगळे प्रकल्प, बायप सारख्या संस्था आहेत. अनेक संस्था या विषयामध्ये काम करतात आणि त्यांनी केलेलं अतिउत्कृष्ट काम हे इतर भागामध्ये यशस्वीपणे राबवलं जाऊ शकतं आणि त्याला स्केलअप सुद्धा करू शकतो. अशा काही यशोगाथा बाहेर आम्ही जे नॉलेज पॅव्हेलियन उभं केलेलं आहे त्याच्यात MKCLची पण एक यशोगाथा आहे. अनेक कॉर्पोरेट संस्था सुद्धा उपजीविका या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि काम करतात. तर त्यातून निर्माण झालेल्या काही यशोगाथा ज्या की महाराष्ट्रभर आपण पसरवू शकतो त्याची मांडणी बाहेर नॉलेज पॅव्हेलियनमध्ये केलेली आहे. त्याचं उद्घाटन आपण या सत्रानंतर करू आणि नंतर सर्वांना ते उपलब्ध आहे. चहाची वेळ असेल किंवा लंच ब्रेक असेल, जाणून बुजून आम्ही थोडी जास्त वेळ ठेवला आहे, त्यावेळेला सर्वांनी नॉलेज पॅव्हेलियन पाहावं. म्हणजे महाराष्ट्रभर उपजीविका या क्षेत्रामध्ये झालेलं काम आपल्याला उलगडेल तिथे उलगडेल. हा विषय घेण्याचं कारण सद्यस्थितीमध्ये पूर्ण देशभरात ही समस्या आहे, पण महाराष्ट्रापुरता आपण मर्यादित अफार्मी संस्था काम करते. महाराष्ट्र एक पुरोगामी आणि आर्थिक दृष्टीने प्रगत राज्य म्हणून देशभरात ओळखलं जातं. औद्योगिक विकास झाला, आर्थिक दृष्टीने सुदृढ झालेलं राज्य आहे आणि महाराष्ट्राची इकॉनॉमी देशातल्या अग्रगण्य इकॉनॉमी आहे. आपली आर्थिक परिस्थिती अग्रगण्य आहे. काही राज्य आपल्या पुढे निघून गेले मागच्या काही वर्षामध्ये, पण महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अजूनही खूप सुदृढ आहे. पण दुसऱ्या बाजूला एक बाजूला आपण इकॉनॉमिक ग्रोथ आर्थिक वाढ करतोय, त्याच दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातला असा काही समाज आहे, विशेषतः ग्रामीण भागामध्ये राहणारी जी 55% महाराष्ट्राची लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येची चिंता ही आपल्याला करावीच लागणार आहे. कारण एक बाजूला आर्थिक प्रगती आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक मागासलेपण हे दोन्ही बरोबर चालणार नाही आहे. आपल्याला खरंच पुरोगामी आणि प्रगत राज्य म्हणून पुढे जायचं असेल तर आर्थिक प्रगतीबरोबर सामाजिक प्रगती सुद्धा केली पाहिजे आणि इक्विटेबल डेव्हलपमेंट हेच मॅन्डेट आपल्याकडे ठेवावं लागेल. तर आपली सर्व समाज बरोबर घेऊन आपण आर्थिक प्रगती करत असू तर ती प्रगती खरी टिकाऊ राहते. या दृष्टीने 55% ग्रामीण लोकसंख्या अजूनही मागे पडलेली आहे. आर्थिक दृष्टीने, सामाजिक दृष्टीने अनेक कार्यक्रम राबवले जातात. अजूनही बरेच कार्यक्रमापासून फार मोठ्या अपेक्षा आपल्याला आहेत आणि अफार्मचं मूलतः या ग्रामीण जनतेबरोबर काम असल्यामुळं सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, इफिशियंट वॉटर यूज, क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर. कारण ॲग्रिकल्चर हा विषय घेण्याचं कारण की 55% लोक जे आपले गावात राहतात त्यापैकी 70% लोकांची उपजीविका डायरेक्टली शेतीवर अवलंबून आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येनं लोक जर सध्या आर्थिक विवंचनेतून जात असतील तर त्यांच्याकडे कोणीतरी पाहिलं पाहिजे आणि हे पाहण्यासाठी म्हणून अफार्मने विचार केला आणि एक असा प्रस्ताव पुढे आला की महाराष्ट्रभरामध्ये अफार्म जसे काम करते तशा अनेक संस्था, शासकीय विभाग, अनेक CSR हेड्स ग्रामविकासासाठी पैशाचं नियोजन करतात आणि बऱ्याच संस्थांच्या मार्फत हे कार्यक्रम राबवले जातात. परंतु हे कार्यक्रम आपापल्या जागी वेगवेगळ्या आयसोलेटेड राबवले जातात आणि प्रत्येकाचे अनुभव शेअर करून त्याच्यातून आपल्याला एकात्मिक दृष्टिकोनातून आपल्याला पुढे काही मार्ग काढून ह्या अविकसित समाजाला आपल्याला मेन स्ट्रीममध्ये आणता येण्यासारखं काय करता येईल याविषयी आपण विचारमंथन करू. या संकल्पनेतून ह्या महाराष्ट्र रुरल लाईव्हलीहूड समिट 2026ची संकल्पना आम्ही मागच्या वर्षापासून सुरुवात केली. त्यामध्ये
पहिल्यांदा आम्ही अभ्यास केला की आजची स्थिती काय महाराष्ट्राची या बाबतीमध्ये, आणि त्या अभ्यासातून आम्ही एक आता रिपोर्ट आपल्या आता थोड्या वेळात रिलीज होईल. तर त्या रिपोर्टमध्ये उपजीविकेशी संलग्नित असलेले सर्व क्षेत्र, मग तो शेती असेल, पाण्याचा विषय असेल, शिक्षणाचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, कौशल्याचा विकास असेल आणि तरुण पिढीचे महिलांचे प्रश्न असतील, त्यामुळं आपल्याला अडचण येतात. या सगळ्यांचा सर्वांगीण विचार करून सद्यस्थितीमध्ये आपण कुठे आहोत ही मांडणी करण्याचा प्रयत्न आम्ही त्या पुस्तकाच्या रूपाने केलेला आहे. ते पुस्तक रिलीज झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की त्या पुस्तकामध्ये सखोल डेटासहित महाराष्ट्राचा अभ्यास केलेला आहे आणि काही ठराविक प्रत्येक 9 ॲग्रो क्लायमॅटिक झोन महाराष्ट्राचे आहेत. महाराष्ट्र हा विविधतेचा प्रदेश आहे, त्यामुळं विविध बायोडायव्हर्सिटी महाराष्ट्राची विविध आहे. ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स विविध आहेत. त्या प्रत्येक ॲग्रो क्लायमॅटिक झोनमध्ये एक जिल्हा, अशा 9 जिल्ह्यांचा अभ्यास सुद्धा सखोलपणे आम्ही त्याच्यात केलेला आहे, त्या रिपोर्टमध्ये असेल. आणि त्यामुळं एक बेंचमार्क तयार झाला की आपल्याला इथे आपण आहोत, जाग्यावरती प्रयत्न करून चालणार नाही. कारण महाराष्ट्र हा विशाल प्रदेश आहे, मोठा प्रदेश आहे, डायव्हर्सिफाईड स्टेट आहे, डायव्हर्सिफाईड इकॉनॉमी स्टेटस आहे. आपल्याला तळागाळातल्या लोकांना पुढे आणायचं असेल तर आपल्याला एकात्मिक काम करावं लागेल. म्हणून आजचा हा प्लॅटफॉर्म आम्ही तयार करायचा प्रयत्न केला, ज्यामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात. यामध्ये अपेक्षा अशी आहे की विचारमंथन होत असताना आपले अनुभव आम्ही चर्चेसाठी पुष्कळ वेळेमध्ये ठेवलेला आहे. मांडणी झाल्यानंतर चर्चेचा वेळ असेल तेव्हा प्रत्येकाने त्या त्या क्षेत्रातले अनुभव आपल्याला मांडावे आणि त्या अनुभवावरून नेटवर्किंगचा ब्रेक आहे त्यावेळेला खरं म्हणजे कुठे कुठे आपण पार्टनरशिप करून हे काम करू शकतं हे आपण आपापसात विचार करावा. आणि ह्या समिट नंतर जर अशा काही नवीन पार्टनरशिप डेव्हलप झाल्या, नाबार्ड सारखी संस्था आहे, त्यांचं सुद्धा या क्षेत्रामध्ये फार मोठं काम आहे, ते फंडिंग करतात. बँकिंग क्षेत्राचे लोक सुद्धा CSR मधून पुष्कळचं काम करतात. कॉर्पोरेट सेक्टरचे लोक जसे करेन्स इंडिया आहे, MKCL आहे, त्यांचंही कॉर्पोरेटमध्ये उषा इंटरनॅशनल आहे, हे सगळे कॉर्पोरेट म्हणून त्यांचा CSR फंड ग्रामीण विकासासाठीच खर्च करतात. बहुतांशी फंड तिकडे येतो. मग ऍक्च्युअली ग्रामीण विकास म्हणजे काय करायचं हेही माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून आपल्या पुस्तकातून लक्षात येईल आपल्याला की आपल्याला पुढे कसं जायचंय, कुठे जायचंय, आपण आता कुठे आहोत. आणि ते दिशादर्शक पुस्तक आपल्याला राहणार आहे, बेंचमार्क असे, आणि हे रेफरन्स बुक म्हणून सुद्धा अनेक दिवस वापरलं जाईल अशी माहिती त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमात आपल्याला दिशा मिळालेली आहे. ते दिशा पण आपण विचारात घेतोय आणि त्यातून पुढे जाण्यासाठी ती दिशा आपल्याला कळली. वक्त्यांना थोडासा लिमिटेड टाइम जरी असला तरी मुद्देसूद मांडणी करून या 2 दिवसाच्या समिट मधून आपल्याला एक चांगली आउटकम मिळेल अशी मला अपेक्षा आहे. मी परत एकदा आपल्या सर्वांचं इथे मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामुळे मी पुढील कार्यक्रम आपल्या नियोजन सांगतो तुम्हाला मॅडम. धन्यवाद सर. आपण पुढे जाऊया. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा आपण पारंपरिक पद्धतीने सत्कार करणार होतो, परंतु जी दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवरती आपण शब्द सुमनाने सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचा मी संयोजकाच्या वतीने, संयोजन समितीच्या वतीने मी स्वागत करतोय, सत्कार करतोय. यानंतर खरं तर ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आखत असताना 2 दिवसात परिषदेचं जे नियोजन केलं होतं त्या नियोजनाच्या संदर्भात उद्घाटन कार्यक्रमासाठी आपण कुणाला आमंत्रित करावं, मुख्य अतिथी म्हणून आपण कुणाला असेल, असा बराच काही विचार संयोजन समितीने केला होता. आणि त्या पार्श्वभूमीवरती आपल्या राज्याचे राज्यपाल यांची भेट घेण्याचाही प्रयत्न केला. साहेबांनी, आदरणीय राज्यपालांनी होकारही दर्शवला होता. परंतु आपण सर्वांना कल्पना आहे की सध्या आपल्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता आहे. त्यांनी तांत्रिक कारणामुळं
त्यांची इच्छा असूनही ते व्यक्तिगत आजच्या उद्घाटन समारंभाला येऊ शकले नाही. मात्र त्यांनी या परिषदेसाठी आवर्जून रेकॉर्ड केलेला व्हिडिओ एक संदेश म्हणून परिषदेसाठी आपल्याला पाठवलेला आहे. तर मी विनंती करतो आपण राज्यपाल महोदयांचा संदेश ऐकूया. महाराष्ट्र की ग्रामीण भूमि राज्य की सभ्यता, संस्कृति और अर्थव्यवस्था की आधारशिला रही है. समृद्ध और विकसित महाराष्ट्र की परिकल्पना तभी साकार हो सकती है जब ग्रामीण आजीविकाएं उसके केंद्र में हों. इस संदर्भ में पुणे स्थित एक्शन फॉर एग्रीकल्चर रिन्यूएबल इन महाराष्ट्र अफार्म द्वारा 28-29 जनवरी 2000 समावेशी और सुदृढ़ ग्रामीण आजीविकाओं के लिए किया गया कार्य प्रशंसनीय रहा. मुझे यह जानकर प्रसन्नता है कि इस अवसर पर स्टेटस ऑफ लाइवलीहुड इन रूरल महाराष्ट्र रिपोर्ट 2025 का विमोचन भी किया जा रहा है. यह रिपोर्ट ग्रामीण आजीविकाओं की समग्र स्थिति का साक्ष्य आधारित विश्लेषण प्रस्तुत करती है और भविष्य के लिए एक उपयोगी मार्गदर्शन प्रदान करती है. प्राकृतिक खेती और देशी पशुधन का संवर्धन, टिकाऊ कृषि, पर्यावरण संरक्षण और ग्रामीण आय वृद्धि के प्रभावी साधन हैं. ग्रामीण आजीविकाओं का भविष्य पर्यावरणीय रूप से टिकाऊ, आर्थिक रूप से व्यवहार्य और सामाजिक रूप से समावेशी प्रयासों में निहित है, जिसके लिए सभी हितधारकों का सहयोग आवश्यक है. मैं अफार्म को हार्दिक बधाई देता हूं और महाराष्ट्र रूरल लाइवलीहुड समिट 2026 की सफलता के लिए शुभकामनाएं प्रेषित करता हूं. जय हिंद. पुढील कार्यक्रमाला निश्चितपणे येतील असे त्यांनी आपल्याला सूचित निश्चितपणे केलेलं आहे. यानंतर आपण पुढे जाऊया. जो आपल्या परिषदेचा मुख्य गाभा आहे ग्रामीण उपजीविका सक्षमीकरणाचा, तर मगाशी अध्यक्ष महोदयांच्या मांडणीमध्ये सुद्धा आलं की अनेक संस्था, शासन, खाजगी संस्था आपापल्या परीने या विषयामध्ये खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत असतात. दलित, आदिवासी, कोरडवाहू शेतकरी यांच्या उपजीविकेच्या वरती जे प्रयत्न केले त्याच्यावरती आधारित व शासकीय योजना राबवण्यात सहभाग वाढत गेला. त्याचबरोबर राज्य सरकार व स्वयंसेवी संस्था यांचा प्राधान्यक्रम हा शेतीवरील ग्रामीण उपजीविका सुधार हाच राहिला. शासनाकडून या संस्थांकडे केवळ सहकार्य करणारे घटक नव्हे तर विकास प्रक्रियेतील भागीदार म्हणून पाहिले गेले. सन 2020 मध्ये महाराष्ट्राने टिळक महोत्सवी सोहळा तर राज्यातील स्वयंसेवी संस्थांच्या परंपरेतील अफार या शिखर संस्थेने आपला सुवर्ण महोत्सवी टप्पा गाठला. सन 1969च्या भीषण दुष्काळात महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावांना पिण्याचे पाणी आणि कृषी विस्तार सेवा पुरवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांमध्ये समन्वय साधण्यासाठी अफार या शिखर संस्थेची स्थापना झाली. पहिल्या दशकातील कामाचा भर भूजल सर्वेक्षण, बोरवेल खोदणे, अंमलबजावणीसाठी राज्यभरातील स्वयंसेवी क्षेत्राला आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन दिलं. कार्यक्रम राबवले. चौथ्या दशकात संस्थेने पाणलोट विकास, शाश्वत शेती आणि सहभागी सिंचन व्यवस्थापनावर मराठीत सोप्या व्हिडिओ फिल्म्स, पोस्टर्स महाराष्ट्रातील कोरडवाहू, अल्पभूधारक, भूमिहीन, आदिवासी आणि महिलांसह ग्रामीण समुदायांना भेडसावणाऱ्या नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास, हवामान बदलाचे परिणाम, उपजीविकेची एक नवी वाट तयार करण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन स्वीकारला आहे. परिणामी भूगर्भ जलाची पातळी वाढली, पावसावरील पिकांसाठी ओलाव्याची सुरक्षा मिळाली, पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले, अन्न सुरक्षेला हातभार लागला, नगदी पिकाखालील क्षेत्र वाढले आणि अतिरिक्त उत्पादन वाढीस चालना मिळाली. नदी खोलीकरणामुळे वाढ झाली.
यामुळे हवामान बदलाच्या संकटांना तोंड देण्याची क्षमता विकसित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला. पहिल्याच वर्षी माझ्या शेतात मी माती परीक्षण केलं, जीवामृत दिलं. विश्वासार्ह मार्ग म्हणून विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यामध्ये गाय म्हैस पालन, शेळीपालन आणि कुक्कुटपालन यांसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देऊन पशुधनाची उत्पादकता वाढवून पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ करण्यावर भर दिला. यासाठी उत्पादक गटांमध्ये संघटन करून अंमलबजावणी करणे, घाऊक बाजारपेठेशी जोडणी करणे आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संस्था या कंपन्यांना सातत्याने मार्गदर्शन करते. या कंपनीच्या माध्यमातून भागधारकांना स्वस्तामध्ये कृषी निविष्ठा मिळतात आणि योग्य दरात शेतमाल शेतकऱ्यांकडून विकत घेऊन त्यावर प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया करून शेतमाल पुढे घाऊक बाजारपेठेत विकला जातो. या एकत्रीकरणामुळे शेतकऱ्यांची निविष्ठा खर्चामध्ये बचत तर शेतमालाला योग्य भाव मिळाल्याने उत्पन्न वाढते. अफार्मने नेहमीच आपल्या विकासात्मक कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी आणि त्यानंतर शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी समुदाय आधारित स्थानिक नेतृत्व घडवण्यावर आणि कुशल समुदाय केडरची फळी तयार करण्यावर विशेष लक्ष दिले. याचबरोबर या केडरला वेळोवेळी तांत्रिक आणि व्यवस्थापकीय सहाय्य तसेच प्रशिक्षणही दिले. अफार्मने ग्रामीण भागात कृषी दूत, पशुसखी, डिजिटल सखी यासारख्या समुदाय केडरची निर्मिती केली आहे. या कुशल केडरनी उपजीविकेच्या संसाधनांचे व्यवस्थापन, सामाजिक सुरक्षा व उपजीविका विषयक सरकारी योजनांचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्रिय भूमिका बजावल्याने स्थानिक पातळीवर निर्णयक्षम नेतृत्व विकसित झाले. गेल्या दशकात अफार्मने अशा 1386 कुशल समुदाय केडर घडवले आहेत, ज्यांच्या सहभागातून आर्थिक विकास आणि मानवी विकास यांमध्ये उत्कृष्ट संतुलन साधले गेले आहे. पूर्वी लोक रस टोचून घेत नव्हते, आता गेल्याने माझा आत्मविश्वास वाढत गेला. ग्रामीण भागात डिजिटल आर्थिक समावेशन आणि महिला सशक्तीकरणाला गती देण्यासाठी डिजिटल सखी नेटवर्कच्या निर्मितीवर अफार्मने भर दिला आहे. या सख्या गावात डिजिटल व्यवहार, वित्तीय साक्षरता, सरकारी योजना, मोबाईल बँकिंग, आधार आधारित सेवा आणि KYC प्रक्रिया अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करून गरजू लोकांना प्रत्यक्ष सेवा पुरवतात. आज महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधील 231 दुर्गम व आदिवासी गावांमध्ये धन्यवाद. पर आसीन सभी गणमान्य अतिथि और हमारे सामने आए हुए सम्मानित आगंतुक जो इस रूरल लाइवलीहुड समिट जो महाराष्ट्र के लिए है उसमें पार्टिसिपेट कर रहे हैं, तो सबसे पहले मैं अफार्म को धन्यवाद देना चाहूँगा कि उन्होंने इस बहुत महत्वपूर्ण मुद्दे के लिए एक समिट का आयोजन किया है. इसमें मैं अपने अनुभवों को भी शेयर करना चाहूँगा संक्षिप्त रूप में. तो उषा इंटरनेशनल का जो लाइवलीहुड का कॉन्सेप्ट है या रूरल सिनेरियो है वो खाली अर्निंग को लेके हम फोकस नहीं करते हैं. हमारा मानना है कि स्पेशली हमारा जो प्रोग्राम है विमेन के अराउंड है, तो हमारा ये मानना है कि विमेन के लिए सिर्फ इनकम बहुत ज़रूरी नहीं, उसके साथ साथ उसका सम्मान, उसका कॉन्फिडेंस और आगे की जो डिसीजन मेकिंग प्रोसेस है उसका भी योगदान हो. इस तरीके की प्रोसेस हम करते हैं. तो हमारे प्रोग्राम में हम उन्हीं चीज़ों को ध्यान में रखते हुए पूरे प्रोग्राम को डिज़ाइन कर रहे हैं. और सोइंग हमारे प्रोग्राम का एक छोटा सा टूल है, लेकिन हम उसमें फोकस करते हैं. जो लाइफ स्किल के कंटेंट है उसको भी टच करते हैं. आज के समय में डिजिटल एंड फाइनेंशियल लिटरेसी अगर आप नहीं जानते हैं तो शायद आप जो विकास की दौड़ उसमें पीछे रह जाते हैं. तो हमारा जो फोकस है डिजिटल एंड फाइनेंशियल लिटरेसी के लिए भी है. एंड द बेस्ट अच्छी बात क्या है कि इन सारे कंटेंट के लिए उषा एज एन ऑर्गेनाइजेशन कॉम्पिटेंट नहीं है. तो जो बेस्ट प्लेयर्स होते हैं, जैसे अगर लाइफ स्किल की बात करें तो यूएन ने हमारे लाइफ स्किल को डिजाइन किया जो रूरल विमेन के साथ कंसल्ट करके डिजाइन हुआ. डिजिटल एंड फाइनेंशियल लिटरेसी के लिए एशियन डेवलपमेंट बैंक ने हमें सपोर्ट किया, वो भी विमेन के साथ मिल के. ये नहीं कि कोई बंद कमरे में बैठ के कंटेंट बना दिया, विमेन के साथ मिल के. एंड आई एम हैप्पी, मुझे खुशी हो रही बताते हुए. तो इस पे डिटेल में हम अपने प्रोग्राम में आपके साथ शेयर करेंगे. इन्हीं शब्दों के साथ मैं अपनी
बात को यहाँ समाप्त करना चाहूँगा और धन्यवाद पुनः अफाम को कि हमें यहाँ पे भाग लेने का अवसर दिया, अपनी बात रखने के दिया. धन्यवाद. त्या प्रक्रियेमध्ये विजय महाजन आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या टीमचं योगदान राहिलं. तर प्राथमिक स्वरूपात आज विजयजी आज नाहीत आपल्यासोबत, परंतु मोहसिन खान यांनी एक महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये बनवली. तर टीमच्या वतीने मोहसिनांना मी आमंत्रित करतो व्यासपीठावरती आणि डांगड सरांना आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण त्यांना एक या निमित्ताने एक स्मृतिचिन्ह देऊन आपण त्यांचा एक सत्कार करूया. मोहसिन प्लीज. Respected dignitaries on the dais, off the dais, officials and trustees from AFAM, and colleagues and friends who have joined us today from various parts in Pune and outside. Today we started the day not with a great note when we heard the sad news of our Deputy CM. I'll try and keep my speech very short. Personally, a big loss for all of us, for the state and for the nation. So I would first start by thanking AFAM who have organized this livelihood summit, and my request to them would be that this is just the beginning and we should be doing few more. We are just the sponsors and we are happy to be partners with AFAM and also sponsor this summit. Hope we all take back a lot of learnings from this 2 or 3 days of gathering for which we have assembled. So we have been doing philanthropy work, CSR since 1991. That time it was not statute, not mandatory, but what has changed for us is only we are getting more organized. We still have projects in our kitty which date back to 1991, which all of you must have heard. Our first intervention for girls' education, that too in the field of engineering. We established Cummins College of Engineering for girls. That was the first girls' engineering college in India, and then we did another campus at Nagpur. And then I won't get into the details. Post that we have been moving ahead. What gave us wings, what gave our foundation wings is the act that came in 2014, made it statutory. And happy to say that also 2% of PAT makes a lot of difference for the company and its spending. Rural livelihood, आपण आता साहेबांकडनं वी हॅव ऑल एक्सपर्ट्स हिअर, सो मी त्या विषयात जाणार नाही बिकॉज आय थिंक आय विल फेल मिझरेबली इफ आय स्टार्ट टॉकिंग ऑन लाईव्हलीहूड अँड रुरल. आपल्याकडे डायसवर ऑफ द डायस खूप एक्सपर्ट्स आहेत, सो आय विल लीव दॅट फॉर अफाम अँड फॉर एक्सपर्ट्स हिअर टू टेक द सबमिट अँड द वर्क अहेड. What I would like to talk is 2 things. One is our CR philosophy. आमची Cummins' CR philosophy is, एक शब्दात सांगायचं झालं तर is based on employee engagement. What does that mean is we want our employees to bring the skill and talent that they bring to work to be extended to the community. आता प्रत्येक कंपनीमध्ये 10, 15, 20 डिपार्टमेंट्स असतात. आय विल टेक फ्यू एक्झाम्पल्स. इंजिनिअरिंग झालं, HSC झालं, मेडिकल टीम झालं, स्ट्रॅटेजी झाली, प्रोडक्शन झाले, सिव्हिल इंजिनियर झाले. वेन वी रिक्रूट द बेस्ट पीपल फॉर द जॉब. आर CR philosophy is simply based on saying त्यांनी जे स्किल अँड टॅलेंट कंपनी करता आणलं आहे, how do we ensure that the same skill and talent is being extended to the community? I have various examples, I won't get into details. As we have used the computational thermal and fluid engineering for CSR, we have used analysis-led design for CSR. आम्ही PMC करता, solid waste management मध्ये
ALD वापरून पुशकार्ट डिझाईन करून दिली आहे अँड देर आर लॉट मेनी एक्झाम्पल्स which I can quote, but I will try and keep it limited. Now, what that means to us is, आमच्या या फिलॉसॉफीमुळे we are very restricted in terms of geography. आमचं CSR काम पॅन इंडिया नाही आहे and we are proud as well. आम्ही काय करतो, आमच्या एम्प्लॉईजनं सांगतो वर्षातनं 4 तास they should dedicate 4 paid hours to be dedicated for the community work. What it means is, वर्षाला आमचे एम्प्लॉईज मिळून रफली 50,000 प्लस तास हे पेड आवर्स दॅट दे वुड एक्सटेंड फॉर द कम्युनिटी वर्क. त्यातनं 2 फायदे होतात. एक तर वॉट एव्हर वी डू, ॲज आय सेड, दे ब्रिंग देअर स्किल अँड टॅलेंट. So they get the subject matter expertise what is needed in the community today that our employees bring. Secondly, and most important, the point that I want to highlight today is they are our brand ambassadors. Now I'll take an example. आमचा प्लांट आहे अहिल्यानगरमध्ये, and as we know 60-70% of our employees would be from the nearby villages. Now, जेव्हा तो एम्प्लॉई त्याच्या स्वतःच्या गावात जाऊन कंपनीकडनं CSR काम करतो, we make him our brand ambassador. That is what we want all our employees to be, and they feel proud about it. तो जाऊन स्वतःच्या गावात काम करतो आणि सांगतो, मला कंपनीने रिक्रूट केले एका कामाकरता, बट कंपनी गिव्स मी दिस ऑपॉर्च्युनिटी टू कम बॅक टू माय विलेज अँड नियर बाय विलेजेस अँड डू CSR. That's our core strength. I would want all of us here to be brand ambassadors for the work that we are doing, for the subject matter expertise that we have within. AFAM आमचे partner आहे, they execute lot of projects for us in various geographies. But more important for us is AFAM is our executing partner, which the world knows. But we want them, and they are our brand ambassadors in the community. So they take our brand, they take our work, and we want AFAM through this summit to extend that brand ambassador word to all of us, and I would want all of you sitting here to carry that forward. Lastly, I would again like to thank all of you for taking out your valuable time for these 2 or 3 days. Spending time here, I would say, would encourage all of us to learn from each other and take back the good work which we have been doing in pockets, and again, as I said, be the brand ambassadors in the community that you are working. With that, I would like to thank AFAM once again for the work that they have been doing for us and for the community. उपस्थित सर्व मान्यवर, आज MKCL इथं आहे, म्हणजे MKCL आणि MSCIT सगळ्यांना माहितीच आहे, त्याबद्दल काही बोलायला नकोच. पण AFAM बरोबर आमचा काय संबंध आहे, तर पहिलं म्हणजे महेंद्र सर स्वतः आमचे MKCL स्ट्रॅटेजी ॲडवायझरी कमिटीचे मेंबर आहेत. अनेक वर्ष ते आम्हाला गाईड करत असतात. आत्ता इथं आमचे 2 बोर्ड मेंबर्स बसलेले आहेत. RB देशमुख सर आहेत, गिरीश सोनी सर आहेत, हे इथं बसलेले आहेत. आपण स्वावलंबी संजीवक शेतीवर अनेक वर्ष काम करतोय. सोलापूर जिल्ह्यात 18 शेतकऱ्यांना आपण हा एक्सपेरिमेंट करायला लावलाय. त्याविषयी या सेमिनारमध्ये चर्चा होईलच. त्याचबरोबर लोकांपर्यंत ज्या स्कीम्स पोचायला पाहिजे गव्हर्नमेंटच्या, याच्यावर मगाशी काही भाष्य झालं. त्यावर एक मोठा एक्सपेरिमेंट आम्ही केला होता की कोणत्याही नागरिकांनी त्याचा काही डेटा भरला तर त्याला सरकारच्या कुठल्या कुठल्या स्कीम्स त्याला लागू होतात हे आम्ही दाखवत होतो. त्याचं नाव महालाभार्थी असं पोर्टल होतं आणि ते फडणवीस साहेबांच्या स्वतःच्या वेब पोर्टलवरनं ते आम्ही पब्लिश केलं होतं. त्यांच्या सहीचं पत्र आम्ही देत होतो. त्यावेळी अशी गंमत झाली की आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हालाच काही स्कीम्स माहिती नाही आहेत. आम्हाला स्कीम माहिती होतात, तसं आम्हाला त्यांना जसं तुम्ही स्कीम दाखवता तसं आम्हाला पण स्कीम दाखवा.
आणि आता त्याचा नवा आविष्कार आम्ही आणतोय तो म्हणजे AIचं जे जग आता आलंय. MKCLनी त्याच्यात बरंच काम केलंय. अफाम बरोबर माहिंदे सरांना मला एक विनंती करायची आहे की आम्ही सध्या एक AI चॅटबॉट तयार केलेला आहे. कुठलंही ChatGPT, जेमिनाय अशा कुठल्याही इंटरनॅशनल ब्रँडचा उपयोग न करता आम्ही स्वतः एक LLM घेऊन आम्ही स्वतः कम्प्लिटली चॅटबॉट तयार केलेला आहे. त्याचं डेमॉन्स्ट्रेशन मी गिरीश सरांना दिलंच होतं मागच्या बोर्ड मीटिंगमध्ये, देशमुख सरांना. पण आता खूप प्रगत असा बनलाय तर तोही आपण शेतकऱ्यांसाठी काही करता येईल का. कम्प्लीट डेटा दिल्यानंतर जो डेटा देतो त्याच्यावर तो अतिशय चपखल परफेक्टली मराठीतनं बोलतो. आपल्या या उद्घाटन प्रसंगी आपल्याला लाभलेल्या नाबार्डच्या जनरल मॅनेजर स्मृती भगत मॅडम ॲज अ चीफ गेस्ट, आय इन्व्हाइट यू टू एड्रेस द ऑडियंस एट दिस मोमेंट. आप सभी को नमस्कार. मैं क्योंकि महाराष्ट्र से बिलोंग नहीं करती हूँ, मैं JNK से हूँ, तो मैं मराठी नहीं समझ पाऊंगी और मैं बोल नहीं पाऊंगी. बट मैं कोशिश करूँगी कि अपना जो मेरा स्पीच है वो हिंदी में ही रहे और बीच बीच में थोड़ा इंग्लिश यूज़ करूँगी. होप यू आर कंफर्टेबल विद दैट. तो यस, थैंक यू सो मच. फर्स्ट ऑफ ऑल आई वुड डिग्निटरीज ऑन द डायस खत्म होने जा रहा है. तो ये जो हमारी 12,000 प्राइमरी एग्रीकल्चर कोऑपरेटिव सोसाइटीज हैं वो अपने सारे ऑपरेशन जो है वो कंप्यूटराइज्ड वे से करेंगे. इससे वो अपना बेहतर सुविधाएं सेवाएं भी दे पाएंगे और उनके फंक्शंस में प्रॉस्पेरिटी यह है, ट्रांसपेरेंसी भी आएगा, क्लैरिटी आएगा, ट्रांजैक्शन स्पीड बढ़ेगा. हमारा ध्येय क्या है कि हमारा जो रूरल कस्टमर है, रूरल कस्टमर कौन है? हमारे फार्मर्स. अब फार्मर्स वो कहाँ कंफर्टेबल फील करते हैं जाने में? कोऑपरेटिव बैंक्स के साथ. और अभी जो उनकी जो नेक्स्ट जनरेशन आ रही है जो एजुकेटेड है उसको क्या चाहिए? उसको मोबाइल बैंकिंग चाहिए, उसको इंटरनेट बैंकिंग चाहिए, उसको ऑनलाइन ट्रांजैक्शन चाहिए. अब हमारे कोऑपरेटिव बैंक्स ये नहीं दे पाते. तो उनको स्ट्रॉन्ग बनाने के लिए हम लोगों ने ये सारी फैसिलिटीज जो है हम लोग उनको प्रोवाइड करते हैं ताकि RBI द्वारा जो निर्धारित गाइडलाइंस हैं उसके अकॉर्डिंगली वो अपना जो मानदंड है, जो क्राइटेरिया है वो उस पर पूरे उतरे. तो ये तो हमारा था रिफाइनेंस और इंस्टीट्यूशन डेवलपमेंट से रिलेटेड रोल. इसके अलावा नाबार्ड जो है रूरल इंफ्रास्ट्रक्चर बिल्डिंग में बहुत ज्यादा काम करता है. एंश्योरिंग रूरल कनेक्टिविटी, रूरल रोड्स, ब्रिजेस, इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट में हमारा आ जाता है. रूरल ड्रिंकिंग वाटर सप्लाई, 39 एक्टिविटीज है इसके अंडर. रूरल एरिया में आप किसी एक्टिविटी का नाम लीजिए, आ जाते हैं. हमारा जो सबसे फेवरेट एरिया है जो कि डेवलपमेंट है और जिस पर कि ये 2 दिन का समिट जो आयोजित किया है अफाम ने, सस्टेनेबल रूरल लाइवलीहुड, इंक्लूसिव वर्ड भी उसमें शामिल है. इनफैक्ट क्या है इंक्लूसिव सस्टेनेबल लाइवलीहुड मीन्स कि वो लोग जो कि पेरिफेरी पर हैं, जिन तक की बैंकिंग सेवाएं नहीं पहुंच पाई, जिन तक की वित्तीय सेवाएं नहीं पहुंच पाई, उन लोगों को मेन फोल्ड में कैसे लाया जाए. उसमें हमारी जो है महिलाएं मुख्यतः आती हैं. आपके स्मॉल फार्मर्स, मार्जिनल फार्मर्स जो हैं वो मुख्यतः आते हैं. रूरल यूथ वो आते हैं. तो उन लोगों को कैसे, और बहुत ही ये प्रयास जो है हमारे बहुत ही सफल रहे हैं FPOs को स्ट्रेंथन करने के लिए. और बहुत सारे FPOs हैं जो कि जिन्होंने एक्सपोर्ट यूनिट्स पे अपने शुरू कर दिए, जो कि माल एक्सपोर्ट भी कर रहे हैं. लेकिन ठीक है, बहुत सारे हैं जो सक्सेसफुल नहीं भी हो पाए, लेकिन प्रयास इस दिशा में जारी है. इसके अलावा क्लाइमेट की बात करें तो नाबार्ड अपना नेशनल इंप्लीमेंटिंग एजेंसी है. हमारे 3 फंड्स हैं जिसके साथ में नाबार्ड जो है ये इंटरनेशनल फंड्स हैं क्लाइमेट चेंज के लिए. नाबार्ड उसके थ्रू जो है क्लाइमेट रिजिलियंट एग्रीकल्चर, क्लाइमेट स्मार्ट एग्रीकल्चर, ये प्रैक्टिसेस जो है पूरे देश भर में जो है उनको प्रचलित कर रहा है. महाराष्ट्र में भी हम लोगों ने क्लाइमेट स्मार्ट एग्रीकल्चर, एक्चुअली नाबार्ड जो है अपना सॉइल एंड वाटर कंजर्वेशन के लिए वाटरशेड प्रोजेक्ट्स, ट्राइबल डेवलपमेंट प्रोजेक्ट्स और स्प्रिंग शेड डेवलपमेंट प्रोजेक्ट्स में भी एक जो है एजेंसीज के साथ में जुड़कर उनको ग्रांट असिस्टेंस देता है. और महाराष्ट्र में इस समय मुझे बहुत प्राउडली आपके साथ शेयर करते हुए खुशी हो रही है कि लगभग 88 जो है वाटरशेड प्रोजेक्ट्स हैं जो विभिन्न डिस्ट्रिक्ट्स में जो है जो कि हम लोगों ने नाबार्ड ने चलाए हैं. और उसके माध्यम से हरियाली जो है, बहुत सारे जो एरियाज थे जहाँ पे कि रेन वाटर जो है हार्वेस्ट नहीं हो पाता था, रन ऑफ होता था पानी को, उसको रोक के पानी को, जहाँ पानी जा रहा है उसको रोक कर वहाँ पर हरियाली लाने की कोशिश की गई है.
और केवल यही नहीं करते, सॉइल एंड वाटर कंजर्वेशन ही नहीं करते, उन एरियाज में, उन डिस्ट्रिक्ट्स में, उन प्लेसेस पे जहां पर हम लोग अपना वाटरशेड प्रोजेक्ट्स को चलाते हैं, उन्हीं एरियाज में हम लोग लाइवलीहुड डेवलपमेंट की एक्टिविटीज भी करते हैं। उन्हीं एरियाज में SHGs, जॉइंट लाइबिलिटी ग्रुप्स या रूरल यूथ का जो ट्रेनिंग है वो दिया जाता है, ताकि थँक्यू मॅडम. मी परत यासाठी आलो आहे की हा समिट ऑर्गनाईज करण्यासाठी आपल्याकडे जे मंचावर उपस्थित आहेत, कमिन्स इंडियाचे CSR हेड श्री अमित लेले, MKCL चे श्री समीर पांडे, नाबार्डच्या मॅडम आणि उषा इंटरनॅशनल. तर म्हणजे यांचं फार मोठं त्याच्यामध्ये आपल्याकडे मीडिया आणि पत्रकार बंधू सुद्धा उपस्थित आहे. त्याचे स्वागत आहे, कारण माध्यमाशिवाय हा जो संदेश सगळीकडे पोहोचत नाही. माध्यमांची ही सक्रिय भूमिका या समिटमध्ये आहे. काली आम्ही पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांच्या 15-20 वर्तमानपत्राच्या लोकांबरोबर 1 तास संवाद साधला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही संबंधित संवेदनशीलतेने या उपक्रमामध्ये सहभागी व्हा, आणि त्यामुळे बरेचसे इथे मीडियाचे पार्टनर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, हे सांगण्यासाठी परत मी आलो होतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता आपण या उद्घाटन सत्राच्या समारोपाच्या दिशेने जातोय. तर मी आमच्या कोषाध्यक्ष सुधाताई कोठारे यांना विनंती करतो की आपण या निमित्ताने आभार प्रदर्शन करावं. सन्मान व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय, समोर उपस्थित असलेले सन्माननीय, आज आपल्या परिषदेची सुरुवात एक दुःखद बातमीने झाली. त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये दुःखही आहे, पण आपण त्याच्याकडे बघताना हे सगळं आपण जे काम करतो ते राज्याच्या योगदानामध्ये कसं पुढे जाईल अशा दृष्टीने आपण बघूया. संकल्पना येत म्हणजे समोर दिसताना खूप मनामध्ये एक समाधानाची गोष्ट वाटते की असं सबमिट करावं, असं तेव्हा आमच्या सगळ्या टीमनी, एकत्र कार्यकारिणी आणि टीमनी मिळून घेतलं. आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने सगळे आणि सभासदांचंही खूप दिवसापासून म्हणणं होतं की वेगवेगळे स्टेक होल्डर्स बरोबरचा संवाद हा आपण वाढला पाहिजे. तर मला वाटतं ती इच्छा पण या निमित्ताने पूर्ण होईल. ह्या सगळ्या प्रोग्राममध्ये जसं आता डॉक्टर मायंदे सरांनी सांगितलं की खूप अनेक लोकांचं ह्याच्यामध्ये योगदान लाभलेलं आहे. सर्वप्रथम तर मी आजचे ह्या कार्यक्रमासाठी खास आपल्याला डॉक्टर राजाराम देशमुख, माजी कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डॉक्टर उमदन दांगड सर, माजी आयुक्त कृषी महाराष्ट्र शासन, आणि श्री अमित लेले, कमिन्स इंडियाचे CSR प्रमुख, डॉक्टर समीर पांडेजी, व्यवस्थापिक संचालक, श्री आलोक शुक्ला, सहाय्यक उपाध्यक्ष उषा इंटरनॅशनल, हे सर्व लाभलेच आणि सगळ्यांनी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर आपल्याला स्मृती भगत नाबार्डकडनं काय काय होऊ शकतं, म्हणजे सध्या नाबार्ड काय करते आणि त्याच्यामध्ये स्वयंसेवी संस्था कुठे कुठे सहभागी होऊ शकतात हे पण आपल्याला समोर मांडलं गेलं. तर ह्याच्यामध्ये ह्याच्या मागे म्हणजे हे काम पुढे आणताना ज्यांचं आपले बरेच नॉलेज पार्टनर आहे, जसं डॉक्टर मायंदे सर आणि स्पॉन्सर्सचा उल्लेख केला तसं सगळ्या नॉलेज पार्टनर्सचा एकदा मला इथे उल्लेख करावा असा वाटतो. तर महाराष्ट्र स्टेट रूरल लाईव्हलीहूड मिशन म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पोखरा प्रोजेक्ट, माविम म्हणजे प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर, महिला आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, महाराष्ट्र कृषी विद्यापीठ राहुरी, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, यशदा, इनफॅक्ट यशदा
बरोबर जेव्हा संवाद झाला आणि हे इथे घ्यायचं, त्यामुळे एक समन्वय चांगल्या पद्धतीचा आपला विविध यंत्रणेबरोबर होण्यासाठी खूपच उपयोगी. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन, गोखले अर्थशास्त्र राज्यशास्त्र संस्था, IMAT इन्स्टिट्यूशन ऑफ महाराष्ट्र ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजिस्ट, ॲक्सेस डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, त्यांची काही प्रकाशनं पण इथे आहेत आणि ज्यांच्या ते राष्ट्रीय पातळीवर उपजीविका परिषद घेतात आणि आपणही राज्य पातळीवरची उपजीविका परिषद सुरू केल्या. नंतर वॉटर, बायफ, RRA नेटवर्क म्हणजे रिव्हायटलायझिंग रेनफेड ॲग्रिकल्चर, स्टार्स फोरम, स्किल्स ट्रेनिंग फॉर ॲडव्हान्समेंट इन रुरल सोसायटीज, असं म्हणजे हे सगळे नॉलेज पार्टनर्स, ज्ञान प्रत्येकाचं त्या त्या क्षेत्रातलं आहे ते आपल्याला या निमित्ताने एकत्र माझा घसा बसलेला आहे, तर एकत्र आपण मिळून ही प्रक्रिया कशी पुढे, त्यामुळे सगळ्या नॉलेज पार्टनर्सचं खूपच ह्याच्यामध्ये मनापासून स्वागत आहे. त्याबरोबर या परिषदेला आपण सर्व उपस्थित राहून आपल्या ह्याच्या परिषदामध्ये वेगवेगळे स्पीकर्स आहे, को चेअर्स आहे, चेअर्स आहे, स्पेशल इन्व्हायटी आहे, पत्रकार आहे, वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी आहे, काय संशोधक आहे आणि वेगवेगळ्या केस स्टडीजमध्ये म्हणजे आपण आता जे प्रकाशित केलं त्यांचे स्टॉल्स पण बाहेर आहे. तर अशा सगळ्यांना आपल्याला इथे भेटण्याची एक संधी, संवाद जसं अगोदर आपल्या वक्त्यांनी सांगितलंय की आपण इथे आपण जे काय करू त्याचे आपण ब्रँड अँबॅसिडर होऊ, म्हणजे जे काही काम करतं जसं देले सरांनी सांगितलं विलेज पिन संबंधी आपण संकल्पना मांडली, तसंच आपल्या स्किल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने, उद्योजकता विकासाच्या दृष्टीने, डिजिटायझेशनच्या दृष्टीने इथे वेगवेगळे मुद्दे मांडले गेले. तर सगळ्यांबरोबर आपल्याला संवाद साधण्याची संधी आहे. विशेष याच्यामध्ये सगळ्यांचा नामोल्लेख करता येणार नाही, पण या अनुभवातले या क्षेत्रातले अनुभवी बरेच लोक इथे समोर बसलेले आहेत, त्यामुळे मला निश्चित खात्री वाटते की आपल्याला ह्या परिषदेमधनं म्हणजे विश्वास वाटतो की ह्या परिषदेमधनं आपण निश्चित पुढची वाटचाल जे डॉक्टर मायंदे म्हणाले करण्यासाठी येऊ. आणि ह्या परिषदेसाठी पूर्ण टीम जी आहे अफामची, कार्यकारी संचालक तांबोळी, तसंच पूर्ण टीम ज्या सातत्याने काम करत राहिलेले त्याचे मला खूप पडदे मागे बरेच लोक काम करत असतात आणि त्याचं मला वाटतं आपण सर्वांनी विशेष त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करूया. त्यामुळेच आपण सर्व आज बोलू शकतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपण पुढच्या वाटचालीसाठी म्हणजे आपण सर्व एकमेकांशी संपर्क साधून कशा प्रकारचे प्लॅटफॉर्म उभे करतो आणि ही सुरुवात झालेली आहे. डॉक्टर मायंदे अफाममध्ये पुढची नवीन म्हणजे अकॅडमिक आणि स्वयंसेवी संस्थांचं कॉम्बिनेशन करण्याचं फार महत्त्वाचं काम या निमित्ताने आपण रिपोर्ट तयार म्हणजे त्यासाठी ज्या पद्धतीने सगळ्यांना गायडन्स केलं यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि विजय महाजन सर इथे नसले तरी त्यांना आणि त्यांच्या टीमला की ज्या पद्धतीने रिपोर्ट संबंधी त्यांनी आग्रह धरला की अगोदर एक कन्सल्टेशन करा, सगळ्यांची मतं घ्या, मग पुढे जा. तर सर आज येऊ शकले नाही, पण त्यांचेही मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. काही विशेष सूचना आहेत. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की कृपया आपण ग्रीन रूममध्ये चहापानासाठी आमच्याबरोबर उपस्थित राहावं. त्याचबरोबर सर्व स्पीकर्स, डेलिगेट्स आणि जे कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांना रिक्वेस्ट करते की आपल्यासाठी आता नेटवर्किंग ब्रेक आहे आणि चहापानाची व्यवस्था खाली ऑडिटोरियम म्हणजे आपण जिथं बसलोय त्याच्या खाली बेसमेंटला केलेली आहे. चहापानानंतर आपण जे बाहेर नॉलेज पॅव्हिलियन उभा केलेला आहे तर त्याचे एक अनौपचारिक आपण उद्घाटन करणार आहोत आणि त्यानंतर बरोबर 12 वाजता आपलं पुढचं सत्र सुरू होणार आहे. जे आपल्या कार्यक्रम पत्रिकेत आहे पुढचं सत्र जे आहे त्याच्यामध्ये आपला जो रिपोर्ट रिलीज झालेला आहे त्याच्यावरती काही जे रिपोर्टमधले काही मेन फाइंडिंग्स आहेत ते अफामचे अध्यक्ष डॉक्टर मायंदे सर आपल्यासमोर मांडणार आहेत. सर्वांना विनंती आहे की आपण वेळेत हे करावं. त्याचबरोबर आज जे आपले 2 पुस्तक म्हणजे एक रिपोर्ट आपला जो रिलीज झाला
तर रिपोर्ट्सची मूळ किंमत आहे 450 रुपये, परंतु 2 दिवसामध्ये आपण ते 50% कन्सेशनवरती म्हणजे आपण सवलतीच्या दरामध्ये बाहेर आपले जे रजिस्ट्रेशन काउंटर आहे आणि अफामचं जे काउंटर अफामचा जो स्टॉल आहे तिथं उपलब्ध आहे. कॉफी टेबल बुक जे आहे त्याची किंमत 500 रुपये आहे, परंतु दोन्ही दिवस आपण सवलतीच्या दरात ते 250 रुपयाला उपलब्ध करतोय. तर कृपया आपण या सर्वांचा लाभ घ्यावा आणि वेळेत आपण पुन्हा पुढचं सत्र ऑडिटोरियममध्येच आहे, त्यामुळे ऑडिटोरियममध्ये 12 वाजता बरोबर 12 वाजता आपल्याला ऑडिटोरियममध्ये हजर राहायचंय. धन्यवाद. काही अडचण असेल तर आम्हाला सगळ्यांना संपर्क करू शकता. तसंच हा जो अहवाल तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये पुढाकार घेतला गेला, खरं या सगळ्या प्रक्रियेमध्ये श्री विजय महाजन यांचं महत्त्वाचं योगदान प्रामुख्याने राहिलेलं आहे. आज त्यांच्या काही व्यक्तिगत अडचणीमुळे ते आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही, मात्र त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहसिन खान, विजय नाटकर्णी आणि सागर कुलकर्णी यांनी या प्रक्रियेमध्ये मोठा बलिदान दिलेला आहे. तर आपण या निमित्ताने मोहसिनजी प्लीज वेलकम. जस्ट मिनिट. धन्यवाद.